मतदान यंत्रामध्ये अदलाबदली झाल्याचा आरोप करत आमदार कैलास गोरंट्याल यांनी मतदान थांबवलं। जालना शहरामधील डबल जिम भागामधील बूथ क्रमांक 247 वर सदर प्रकार घडल्याचं समोर आलं। सकाळी 11:30 नंतर बूथ केंद्रावरील जाधव या व्यक्तीने 2 मतदान यंत्रांची अदलाबदली केली। त्यामुळे 1 नंबरवर जालना लोकसभेचे महाविकासचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांचं नाव आणि पक्षाचं चिन्ह होतं। मात्र मतदान यंत्राची अदलाबदली केल्यामुळे आमचं मतदान वाया गेलं असं गोरंट्याल म्हणाले। सदर प्रकारची तक्रार आमदार कैलास गोरंट्याल यांनी वरिष्ठांकडे केली असून मतदान केंद्रावरील जाधव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कैलास गोरंट्याल यांनी केलेली आहे। तर गोरंट्याल यांच्या पायाखालची वाळू सरकले त्यामुळे ते असे आरोप करतायत अशी टीका शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी केली आहे। सर, मला काय सांगाल की या मतदान केंद्रावर मशीन अदलाबदलीचा तुम्ही आरोप केलेला आहे, नेमकं काय आरोप आहे आणि तुमची काय मागणी आहे? हे बघा, बूथ क्रमांक 247 इथं काय झालं, सकाळी आमचे जेव्हा सील उघडले आमचे जे प्रतिनिधी त्यांनी बघितलं की सिरियल वाज होतं 1 ते 16 आणि 17 ते 24 असा 36 असा होता। पण 11 नंतर 11:30 नंतर उलटा केला। त्यांनी काय केलं, 17 ते 36 एकीकडं 26 आणि 1 ते 16 एकीकडे, म्हणजे उलटाच ठेवला असा। म्हणजे जिथं कल्याण काळेचा नंबर 1 वर आहे असा ठेवल्यानंतर काय झाला, इथं तिसऱ्या माणसाचा नंबर आला। मग 1 नंबर हे दाबू लागले ना, आमचा मतदान वेस्ट झाला। त्याचा तक्रार करताना तो अधिकारी, तो त्याचं नाव माहीत नाही, तो जाफराबाद जाधव म्हणून आहे, तो म्हणतो ना मला वरतून तसा आदेश आहे। मग संबंधित मी अधिकाऱ्यांना फोन केला, ते आता येऊ लागले आणि मी म्हटलं त्याच्यावर पोलीस कारवाई करा। म्हणजे एका मशीनवर 16 असतात, 1 ते 16 एक ठेवावं लागतात, त्याच्या बाजूला 17 ते राहिलेले ठेवावं लागतात। याने उलटाच केला, असा केला त्याने। आणि कल्याण काळेचा 1 नंबर आहे ना, तर दुसरा कोणता माणूस आहे अपक्ष त्याच्या नावावर मतदान पडू लागला, त्याची तक्रार आमची आहे। मग आता तुम्ही मतदान प्रक्रिया थांबवली आहे? हो, थांबवली आम्ही, मतदान प्रक्रिया थांबली आणि संबंधित जे अधिकारी आहे SDM आणि ते काय नाव त्यांचं, त्या सर्वांना मी फोन केला, ते प्रतिनिधी पाठवू लागले ते।